नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2025च्या वार्ड क्रमांक 15 मधून उभाटा गटाचे शिवसेनेचे हे पाचही उमेदवार आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी अभिवादन करून आपल्या प्रचाराला ते या ठिकाणी सुरुवात करत आहात. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 15चे हे उमेदवार आहेत. उभाटा गटाकडून ते निवडणूक लढवत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊ काय जनतेचे प्रश्न आहेत आणि जनतेच्या प्रश्नासाठी आपण जे निवडणुकीला सामोरे जात आहे काय अजेंडा आहे आपला हा त्यांच्याशी जाणून घेणार आहे. आज आपण माझं नाव सारिका कांबळे आहे. आज महिलांचा दिवस आहे. सावित्रीबाई फुलेंचा आज जयंती असल्यामुळे आज महिलांना बोलण्याची संधी द्यावी. बोला मैडम, आप इस मैदान में जो खड़े हैं, जो शिवसेना उभाटा गट के, आप एक विश्व सुंदरी के रूप में भी काम किया है आपने और अभी जो इलेक्शन लड़ा रहे जो शिवसेना गट से और प्रभाग क्रमांक 15 से आप खड़े हैं, इसमें बहुत सारे समस्याएं, महिलाओं की समस्या है, आरोग्य की समस्या है और शिक्षण की भी है. तो आप क्या करना चाहती हैं? जैसे कि आप देख सकते हैं हमारे पैनल में 3 औरतें हैं, ठीक है, और औरतों की समस्याएं समझ में आती है. तो मैं औरतों के लिए खड़ी रहना चाहती हूँ, उनके एजुकेशन के लिए, उनके हेल्थ के लिए, उनके फाइनेंशियल स्टेबिलिटी के लिए. मैं उनके लिए स्कूल्स खड़ा करूँगी, उनके लिए अच्छे रोड बनाऊँगी और उनके हेल्थ का पूरा ध्यान रखूँगी. और इसी वजह से मैं यहाँ पे इलेक्शन लड़ने के लिए आई हूँ, बिकॉज मुझे पता है कि औरतों का ज़्यादा ध्यान नहीं रखा जाता, स्पेशली परभणी जैसे शहर में जहाँ पे औरतों की सेफ्टी, औरतों की फाइनेंशियल सेफ्टी का ध्यान नहीं रखा जाता. तो मैं उनके लिए काम करने के लिए आई हूँ. तो और आई होप कि मुझे सारी औरतों का सपोर्ट मिले और मेरी तरह बहुत सारी औरतें यहाँ पे इंस्पायर हो एजुकेशन लेने के लिए और आगे बढ़ने के लिए. आपके सामने और भी जो उम्मीदवार है जो सत्ता में है और आप एक उभाटा गट से, शिवसेना गट से चुनाव लड़ रहे हैं, तो क्या कहेंगे आप? जी, जैसे कि बहुत आप देख सकते हैं बहुत ही ताकतवर पैनल है हमारा. ये खुद डेंटिस्ट है, मैं खुद एक मेडिकल स्टूडेंट हूँ. तो आप समझ सकते हैं कि हमने भी चैलेंजेस हमने फेस किए बहुत सारे और हम खुद चैलेंजेस फेस करने की वजह से हम समझते हैं कि औरतें क्या, उन पर क्या क्या बीतती है, उनके क्या क्या चैलेंजेस होते हैं. हम सारी बारीकियाँ जानती हैं, इसीलिए हम उभाटा से खड़े हैं ताकि हम औरतों के लिए कुछ कर सकें. प्रतिभा उकळीकर, आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि जे काही आम्हाला डॉक्टरेट पदवी घेता आली ते त्यांच्यामुळेच घेता आली आणि जो काही आम्हाला परभणीचा विकास करायचा आहे त्याच्यासाठी आम्ही उमेदवारी उभाटा यांच्याकडून पक्ष लढवतो आहे. आणि विजय भालेराव, आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, त्यांना नमस्कार, नंदकिशोर घरात माझे मिस्टर उभं टाकलेले आहेत. उभाटा शिवसेना गटाचे 5ही उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत आणि सध्याच्या सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत. या रणधुमाळीमध्ये अनेक पक्षाशी त्यांची सांगड होणार आहे आणि यामधून परभणीचा विकास करण्यासाठी आमदार राहुल पाटील, खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक लढवत आहेत आणि ज्या वार्डाच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आज ते कटिबद्ध आहेत असं त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. आपल्यासोबत दुसरे कार्यकर्ते आहेत, काय सांगतात तुम्ही? नमस्कार, माझं नाव संकेत नंदकिशोर धरक आहे. माझे वडील उमेदवार आहेत नंदकिशोर प्रसाद धरक आणि त्यांचा प्रवर्ग आहे सर्वसाधारण पुरुष आणि आमचं म्हणजे एकमेव ध्येय आहे की प्रभागाचा विकास झाला पाहिजे आणि लोकांची सेवा झाली पाहिजे. उभे मी अक्षर संजयराव भालेराव, माझी आजी उभे सुलोचना मदनराव भालेराव, सर्वसाधारण महिला, शिवसेना UBT म्हणून. तुम्ही बघतच आजकाल 5 वर्ष भाजपच्या लोकांची सत्ता होती. त्याच्यात नंदूभाऊ होते, नंदूभाऊ धरम हे पहिले भाजपमध्ये होते. त्यांच्यासोबतच्या 4ही उमेदवार म्हणजे जे नगरसेवक होते त्यांनी नंदूभाऊ एकटेच करत होते. 4ही नगरसेवक एकदा पण कुठं फिरले नाही वाढले. ते त्यांचा पॅनल जे होता पूर्ण ते म्हणजे नंदूभाऊ एकटेच काम करत होते, बाकी 4 उमेदवार येतच नव्हते. त्यामुळे नंदूभाऊंना इकडं शिवसेना मशालीमध्ये आले UBTमध्ये आणि इकडचे त्यांना त्यांचे जे पॅनल डबल घेता आहे आणि त्याच्यात सगळे उमेदवार आता काम करणार आहेत.
सगळे स्ट्रॉंग पॅनल झाले. त्याच्यामुळे जनतेला काय आव्हान करता? जनतेला एकच आवाहन करतो, जर परभणीचा विकास पाहिजे असेल तर शिवसेना UBTलाच मतदान करा. धन्यवाद. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व टीम आणि आमदार राहुल पाटील, खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रमांक 15मध्ये हे सर्व महिला आज निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि जनतेने त्यांना सहकार्य करावं असं त्यांची इच्छा आहे. परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.